Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 15 of differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया आणि तो काही अशा प्रकारचा आहे. इफ cos इनवर्स x² - y² divided by x² + y² equal to log a then dy by dx. तर आपल्याला इथे dy by dx काढायचा आहे. तर आपण सॉल्व करून पाहूया हा प्रॉब्लेम. तर सर्वात आधी आपण जी टर्म दिलेली आहे ती टर्म आधी लिहून घेऊया. तर आपली टर्म आहे cos इनवर्स x² - y² अपॉन x² + y² इक्वल टू log a. अशा प्रकारची आपल्याला टर्म दिलेली आहे. याचा आपल्याला dy by dx काढायचा आहे. तर सर्वात आधी याला डिफरन्शिएट करण्याआधी हा जो cos इनवर्स आहे तो आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊया. तर ही टर्म येणार अशी x² - y² अपॉन x² + y² आणि cos इनवर्स राईट हँड साईडला गेल्यानंतर इथे होणार cos आणि cos log a. अशा प्रकारची टर्म आपल्याला मिळालेली आहे cos इनवर्स राईट हँड साईडला नेल्यानंतर. तर आता आपण याला डिफरन्शिएट करूया. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. आता इथे बघा, इथे आपल्याला x² - y² बाय x² + y² दिसत आहे अपॉनमध्ये. तर इथे आपल्याला डिफरन्शिएशनचा डिव्हिजन रूल लावावा लागेल जो की तुम्हाला माहीत आहे. तर तो आपण लावूया x² + y². आता याचा डेरिव्हेटिव्ह 2x - 2y dy by dx मायनस पहा x² - y². नंतर याचा डेरिव्हेटिव्ह 2x + 2y dy by dx बरोबर डिवायडेड बाय x² + y² होल स्क्वेअर. आता cos log a हा कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ओके, आता बघा ही टर्म आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊया म्हणजे 0 होणार. पहा अशा प्रकारे x² + y² त्याच x² + y² 2x - 2y dy by dx मायनस याला आपण थोडं सॉल्व करून घेऊया. x² सोबत आपल्याला 2x + 2y dy by dx मल्टिप्लाय करावं लागणार. त्याचप्रकारे प्लस y² मायनस मायनस प्लस होणार. पुन्हा याला एकदा मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला इक्वल टू 0. ही टर्म आपण राईट हँड साईडला नेलेली आहे ज्यामुळे तिथे 0 आलेलं आहे. आता पहा याला आपण सॉल्व करून घेऊया. पहा x² × 2x 2x³ मायनस 2yx² dy by dx. आता y² प्लस 2xy² मायनस 2y³ dy by dx होणार. आता याला बघा मायनस 2x³ मायनस 2yx² dy by dx प्लस आता ही टर्म 2y² प्लस 2y³ dy by dx. बघा अशा प्रकारे आपण याला सॉल्व केलेला आहे. आता बघा हा 2x³ आणि हा 2x³ कट होणार. त्याचप्रकारे पहा आणखी आपल्याला सेम दिसत आहे इथे ही टर्म 2yx² ही बघा याचा आणि याचा ॲडिशन होणार. त्याचप्रकारे ही 2y³ आणि ही 2y³ कॅन्सल होणार. आणि पहा ही टर्म आणि ही टर्म याचं ॲडिशन होणार. पहा इथे पॉझिटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचं ॲडिशन होणार. याचं ॲडिशन होणार 2xy² सॉरी 2 + 2 4 होणार इथे. त्याचप्रकारे पहा ही टर्म पहा आणि ही टर्म पहा इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणजे याचा ॲडिशन होणार. याचं ॲडिशन होणार 4yx² dy by dx इक्वल टू 0. ओके, आणि आपल्याला काढायचं आहे dy by dx. त्यामुळे आपण ही टर्म राईट हँड साईडला नेऊया. त्यामुळे ही टर्म होणार 4yx² dy by dx. आता बघा इथे 4 कॅन्सल होणार आणि हा x आणि याचा स्क्वेअर आणि हा y आणि याचा स्क्वेअर म्हणजे इथे राहणार y आणि इथे राहणार एक x dy by dx. आपल्याला काढायचं आहे dy by dx ची व्हॅल्यू म्हणजे इथे ना y by x
म्हणजे आपल्याला मिळालेला आहे dy/dx, जे की आपल्याला काढायचं होतं. आणि हा y/x आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर आपला सेकंड क्वेश्चन आहे इफ sin y इक्वल टू x sin a प्लस वाय देन dy/dx. तर आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण आपली टर्म लिहून घेऊया. आपल्याला दिलेली टर्म आहे sin y इक्वल टू x sin a प्लस वाय, अशा प्रकारची आपली टर्म आहे. तर आपण याला थोडं अरेंज करून घेऊया. आधी x मध्ये sin y डिवायडेड बाय sin a प्लस वाय, अशा प्रकारे आपण हा sin a प्लस वाय या साईडने लिहिलेला आहे. पहा, आता याला आपण डिफरन्शिएट करूया. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येत असतो. आता इथे सुद्धा डिव्हिजन रूल लागेल. पहा, म्हणजे इथे येणार sin a प्लस वाय. आता sin y चा cos y येणार मायनस, बघा पुन्हा sin y, आता येणार cos a प्लस वाय dy/dx, अशा प्रकारे इथे सुद्धा dy/dx येणार बाय dx डिवायडेड बाय sin स्क्वेअर a प्लस वाय, बघा अशा प्रकारे. आता बघा इथे dy/dx आपण कॉमन काढू शकतो. आपण तो काढून घेऊया dy/dx. आणि हा sin स्क्वेअर a प्लस वाय आपण या साईडने नेऊया, म्हणजे इथे होणार sin स्क्वेअर a प्लस वाय लिहून घेऊया. बघा sin a प्लस वाय इंटू कॉस वाय मायनस sin वाय इंटू कॉस a प्लस वाय. बघा dy/dx इथे नाही ना, dy/dx कॉमन काढल्यानंतर अशा प्रकारे व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये राहिलेली आहे. बघा आता पहा, इथे तुम्हाला दिसत आहे sin a प्लस वाय इंटू कॉस वाय मायनस sin वाय इंटू कॉस a प्लस वाय. म्हणजे इथे आपल्याला एक फॉर्म्युला दिसत आहे sin a मायनस बीचा. sin a मायनस बीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे sin a इंटू कॉस बी मायनस sin b इंटू कॉस a. बघा हा फॉर्म्युला इथे आपल्याला दिसत आहे. म्हणजे याची व्हॅल्यू येणार dy/dx sin a प्लस वाय मायनस वाय. पहा इथे या एच्या जागेवर हा a प्लस वाय आहे, म्हणजे a प्लस वाय मायनस वाय. आता वाय कॅन्सल होणार आणि इथे राहणार a, म्हणजे dy/dx sin a. आता आपल्याला काढायचं आहे dy/dx, तर आपण काढूया dy/dx. म्हणजे ही टर्म sin स्क्वेअर a प्लस वाय, याला आपल्याला या साईडने न्यावं लागेल, म्हणजे हे येणार sin a. तर ही व्हॅल्यू आहे आपली dy/dx ची. आणि हे आन्सर आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन कर्नाटका CET 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर तो असा आहे इफ cos y इक्वल टू x cos a प्लस वाय विथ cos a नॉट इक्वल टू प्लस मायनस 1 देन dy/dx. तर पहा हा क्वेश्चन आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. आपली टर्म आहे cos y इक्वल टू x cos a प्लस वाय. हा प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणात सेकंड प्रॉब्लेम सारखाच आहे. आपण सॉल्व करूया. इथे सुद्धा आपण आधी एक्सच्या टर्ममध्ये व्हॅल्यू लिहून घेऊया, जी इथे येणार cos y cos a प्लस वाय. बघा आता आपण याला डिफरन्शिएट करूया. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण आपल्याला dy/dx काढायचं आहे, म्हणून विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करत असतो. तर बघा एक्सचं डिफरन्शिएशन येणार 1. आता इथे पुन्हा डिव्हिजन रूल लावावा लागेल आपल्याला. इथे येणार cos a प्लस वाय, cos वायचा डेरिव्हेटिव्ह येणार sin y मायनस sin y. आपण निगेटिव्ह साईन पुढे लिहून घेऊया, dy/dx मायनस cos y मायनस cos y. आता याचा sin a प्लस वाय. आता बघा मायनस sin a प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह येणार, म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह करून घेऊया. आणि इथे ना dy/dx डिवायडेड बाय cos स्क्वेअर a प्लस वाय. बघा अशा प्रकारे आपण याला डिफरन्शिएट केलेलं आहे. आता आपण थोडं कॅल्क्युलेशन करून घेऊया, याला सॉल्व करूया थोडं. बघा हा cos स्क्वेअर a प्लस वाय आपण लेफ्ट साईडनं घेऊन जाऊया,
म्हणजे इथे राहणार कॉस स्क्वेअर ए प्लस वाय 1 सोबत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. आता हा dy बाय dx जो आपल्याला दिसत आहे दोन्ही साईडनी, आपण तो कॉमन काढून घेऊया. बघा dy बाय dx. आता इथे आणखी आपण एक गोष्ट करूया. इथे जी ही टर्म दिसत आहे ही आपण समोरच्या साईडनी घेऊया आणि ही टर्म नेक्स्ट लिहूया. म्हणजे इथे निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे ही पॉझिटिव्ह टर्म आपण समोर घेऊया. बघा या प्रकारे साईन ए प्लस वाय इंटू कॉस वाय. आता हा निगेटिव्ह पार्ट, निगेटिव्ह कॉस ए प्लस वाय इंटू साईन वाय. बघा आता बघा ही टर्म जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे सुद्धा कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला लागलेला आहे, सॉरी साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला लागलेला आहे, ज्या प्रकारे आपण सेकंड प्रॉब्लेममध्ये इथे यूज केलेला होता. बघा म्हणजे इथे dy बाय dx म्हणजे या ब्रॅकेटमध्ये येणार साईन ए प्लस वाय मायनस वाय. ही टर्म आहे एची आणि ही टर्म आहे बीची. साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला लागलेला आहे इथे. इथे आपण लिहूया सिन्स साईन ए मायनस बी फॉर्म्युला. ओके आता बघा वाय वाय गेट कॅन्सल होणार आणि इथे राहणार dy बाय dx साईन ए. ओके आणि ही टर्म आपण लिहून घेऊया कॉस स्क्वेअर ए प्लस वाय. आपल्याला काढायचं आहे dy बाय dx, तर आपण त्याला त्यात कन्वर्ट करूया dy बाय dxमध्ये. ही व्हॅल्यू आपल्याला लेफ्ट हँड साईडला न्यावं लागेल, म्हणजे इथे येणार कॉस स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साईन ए. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची होती आणि आपल्याला हे आन्सर दिसत आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. तुम्ही पॉज करून हे तिन्ही क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.